करायला किती मजा आली ना. एकदम खरं आहे रोशन माय डार्लिंग. म्हणून तर खरी मजा. खरंच हा, कधी काम सुरू झालं कधी संपलं समजलंच नाही. सगळ्यांसोबत काम करण्यात हाच फायदा आहे, थोडी पण थकावट जाणवत नाही. अगदी बरोबर. अरे बाबा तू सगळ्यांसोबत काम कर किंवा एकटीने कर, तुला कधी थकायला होतच कुठे. तू तर जादूगार आहेस, जादूगार. आता जर तुला कुणी म्हणालं की चल गरबा खेळूया, अरे अरे बाबा तू तयार आहेस पण आमच्या सगळ्यांवर जरा दया दाखव. आम्हाला सगळ्यांना झोप येते, आम्हाला झोपू, तू झोप आणि झोपू दे. मी सगळ्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो की चंदा रामाणींच्या फ्लॅटमध्ये आणि मोहनलालच्या फ्लॅटमध्ये गाद्या घातल्या, झोपण्याची व्यवस्था झाली. व्हेरी गुड, खूप छान. आम्ही मोहन काकांच्या बाल्कनीमध्ये झोपणार आहोत, बरोबर ना फ्रेंड्स? आणि उद्या सकाळी उठून रेनोव्हेशनच्या कामात मदत करू. अरे माझ्या बाळा. वा वा. शाबास बाळांनो, चला चला, शुभरात्री. गुड नाईट बापूजी. चला मुलांसारखं आपणही लवकर झोपून घेऊ, उद्या सकाळी लवकर पण उठायचंय ना. हा भाऊ. हो हो. उद्या खरंच भरपूर काम आहे. चला टपूचे पप्पा, जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. अच्छा मित्रांनो, आता झोपायला जायचंय की अब्दुलच्या दुकानात सोडा प्यायचा आहे? नाही नाही पोपटलाल, आता झोपायला जायचंय बाबा, उद्या सकाळी लवकर उठायचंय. आपण लवकर उठलो तर कामगार लवकर उठतील. चला त्यांनाही गुड नाईट बोलूया. चला. हो हो चला 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 चला. ओय बाबा गुड नाईट. ओय यार अरे कोणच कुठे गेले बघूया ना. मला काय माहिती यार, पण कोण नाही. कुठे गेले मला? हे पण रिकामी आहे. कमालच आहे. हो इथे पण नाहीये, तिथे पण नाहीये आणि इथेही नाहीयेत. एकातही कोणी नाही. इतके स्तंभ बांधलेत आपण, हे गेले कुठे मग? कोणीच नाही. गेले कुठे? कमाल आहे, आपण सगळ्यांनी इतकी मेहनत केली, तंबू बांधले, गाद्या घातल्यासोबत जेवायलाही वाढलं आणि हे सगळे आपल्याला सोडून निघून गेले. अरे बापरे, म्हणजे आपली सगळी मेहनत पाण्यात गेली. नक्कीच सप्तरंगी सारखे हे सुद्धा सगळे पळून गेले. ओय पोपो बोल पोपटलाल. कुठे? अमेरिकेला? म्हणजे तुला असं म्हणायचंय की सत्पू भाऊंसारखं सगळ्या मजुरांचं लग्न पण अमेरिकेत ठरलंय आणि सगळे ताबडतोब अमेरिकेला गेले? जर खरंच असं झालं असेल तर एक गोष्ट लक्षात नाहीये की सगळ्या मजुरांकडे 10-10 वर्षांचा अमेरिकेचा विजा असतानाही ते आपल्याकडे मजुरी का करत होते? असेल काहीतरी अडचण. अरे पण ते आपल्या घरी गेले सगळे यार. सांगा मला काय 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 झालं तरी काय भिंत तोडून? अरे कामगार पळून गेले आम्हाला सोडून. बाबूबाई काय आहे सगळं? कुठे सगळे कारागीर? इतकं सगळं केलं तरी पळाले? अरे नाही 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 नाही, ते काय ना, जेवण केलं ना म्हणून थोडे आजूबाजूला फिरायला गेले भिंत तोडून. नक्की ना? काय ना, जेवण करून लगेच झोपल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो ना. बरोबर आहे, जेवल्यानंतर थोडं फिरलं पाहिजे. पण आपल्याला टेन्शन आलं ना भाऊ. या पोपटलालने उगाच सगळ्यांना टेन्शन दिलं. बघा ना. अरे भाऊ बंद कर आता, नकारात्मक विचार करणं बंद कर प्लीज भाऊ, प्लीज. थँक गॉड, थोड्या वेळासाठी तर मलाही टेन्शन आलं होतं की ही लोक सप्तरंगी सारखे पळून तर गेले नाहीत ना. ओय मुकदम भाऊ, ओय त्यांना सांगा की इतकंही फिरू नका की सकाळी उठूच शकणार नाही, कारण उद्याही काम सुरू करायचं नाही योग्य वेळेत. बरोबर आहे. हो. अरे भाऊ, तुम्ही कामाची अजिबात चिंता नका करू, ती माझी जबाबदारी आहे. बाबूभाई तुमची जबाबदारी तुम्ही नीट पार पाडा. हो प्लीज. हा ठीक आहे. आणि मित्रांनो, आपला डेरा पण मटका किंग मोहनलालच्या जागी मांडायचा आहे. चला आपला डेरा जमवूया. चला चला चला.